नमस्कार. ध्यान, स्वविकास आणि व्यवस्थापन या ऑडिओ पुस्तकामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण चॅप्टर क्रमांक 3 ध्यानाचे प्रकार आणि पद्धती याचा भाग 1 ऐकला आहे आणि आज आपण याच चॅप्टरचा भाग 2 ऐकणार आहात. तर यापुढील सिस्टीम किंवा पद्धत श्री रामचंद्र मिशन व सहजमार्ग ही आहे. श्री रामचंद्र मिशन ही संस्था श्री रामचंद्रजी सक्सेना, ज्यांना बाबूजी महाराज म्हणूनही ओळखतात, यांनी राजयोग ध्यानाचा प्रसार करण्यासाठी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे स्थापित केली आणि त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी श्री पार्थसारथी राजगोपालाचारी यांनी चेन्नई येथे संस्थेच्या मुख्य कार्यालयातून सहजमार्ग या ध्यान पद्धतीचे मार्गदर्शन करणारी संस्था स्थापिली आणि आता हार्टफुलनेस मेडिटेशन किंवा ध्यान या नावाने श्री कमलेश पटेल, ज्यांना दाजी म्हणून पण ओळखले जाते, हे आत्ताचे उत्तराधिकारी या संस्थेचे हैदराबादमध्ये स्थापना करून तिथून या संस्थेचे कार्य बघितले जाते. हैदराबाद येथे काही वर्षापूर्वी बंजर असलेली जमीन विकत घेऊन दाजी किंवा श्री कमलेश पटेल यांनी काही वर्षातच त्या जमिनीचा अक्षरशः कायापालट करून आज तिथे एका वेळी 1,00,000 लोक बसून ध्यान करू शकतील एवढा मोठा हॉल आणि सर्वत्र हिरवळ आणि हिरवी झाडे लावून कान्हा शांतीवनम म्हणून अतिशय ज्याला स्वर्ग म्हणता येईल असे स्थान निर्माण केलेले आहे. ही पद्धती सहजमार्ग अत्यंत जुन्या म्हणजे राजा जनकाच्या आधी कित्येक पिढ्यांपासून राजयोग पद्धतीवर आधारित असून त्यातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यातील प्राणाहुतीची कल्पना, ज्यावर आधारित ध्यान करण्याचे शिक्षण संस्थेमार्फत तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत दिले जाते. हार्टफुलनेस या मेडिटेशनचे ट्रेनर्स किंवा मार्गदर्शक हे जगभर आहेत आणि ते या पद्धतीचे शिक्षण विनामूल्य कुणालाही ऑनलाईन सुद्धा देत असतात. या करता कोणतीही फी अथवा पैसे घेतले जात नाहीत. या संस्थेचे जगातील जवळजवळ सगळ्याच देशांमध्ये आश्रम आहेत आणि ज्यातून शास्त्रशुद्ध राजयोगाधारित ध्यानाचे शिक्षण 18 वर्षावरील कोणाही स्त्री पुरुषांना देण्यात येते. सद्यस्थितीत ऑनलाईन पद्धतीने हे शिक्षण देण्यात येते आणि त्याकरताही कोणतीही फी घेण्यात येत नाही. गुरुचे मार्गदर्शन आहे का? होय आहे. या पद्धतीत गुरुच्या मार्गदर्शनाला खूपच महत्त्व देण्यात येते व गुरुने स्वतः म्हणजे ज्या ट्रेनर्सना स्वतः सर्टिफिकेट देऊन ट्रेन केलेले आहे अशा ट्रेनर मार्फतच हे ध्यानाचे शिक्षण देण्यात येते. रोज लागणारा वेळ सकाळी अर्धा ते 1 तास ध्यान व संध्याकाळी अर्धा तास शुद्धिक्रिया. इतर बंधने तशी काही नाहीत, पण वय 18 पेक्षा अधिक असावे
व सहजमार्गात दिलेले वागण्याचे 10 नियम पाळावेत अशी अपेक्षा असते. रोज नियमितप्रमाणे ध्यान, आठवड्यात एकदा तरी सत्संग अथवा एकत्र ध्यान व प्रशिक्षकाकडून वेळोवेळी सिटिंग्स किंवा ध्यानाची बैठक घ्यावी अशी अपेक्षा असते. या पद्धतीला माझ्या रिसर्चच्या ॲनालिसिसमध्ये गुणवत्ता श्रेणी अतिउत्तम मिळालेली आहे. व्यवस्थापनाबाबत दृष्टिकोन. मानवी आयुष्याचे भौतिक आणि आध्यात्मिक असे 2 पैलू असून ते पक्षाच्या 2 पंखासारखे आहेत. दोन्हीही आयुष्यास आवश्यक असल्याने दोन्हीवर माणसाने लक्ष दिले पाहिजे. व्यवस्थापनातही या दोनही बाबींची तितकीच आवश्यकता आणि महत्त्व आहे. हा मुख्य दृष्टिकोन ठेवून व्यवस्थापकांनी आपले आयुष्य समतोल ठेवून जगावे असा संदेश ही पद्धती देते. या पद्धतीमध्ये रिच्युअल्सवरती जास्त भर नसून ध्यान करणे यावर जास्त भर दिला जातो व हे ध्यानाचे शिक्षण अगदी प्रथम दिवसापासून सुरुवात करून पहिले 3 दिवस सिटिंग्स किंवा ध्यानाची बैठकी झाल्यानंतर कोणीही व्यक्ती ते ध्यान स्वतःच्या घरात बसून रोज करू शकतो. या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणून यातील प्राणाहुतीची संकल्पना आणि शुद्धिक्रिया या 2 गोष्टी म्हणता येतील. प्राणाहुती संकल्पना ही प्राणस्य प्राणः या एनर्जीच्या कल्पनेवर आधारित आहे आणि यातील जे गुरु आहेत यांनी याचा शोध लावला की या प्राणाहुतीचे आध्यात्मिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे कार्य असून ही पद्धती जनकाच्या आधी कित्येक पिढ्या अस्तित्वात होती, पण ती कालांतराने ती नष्ट झाली व यातील श्री रामचंद्रजी महाराज किंवा ज्यांना लालाजी महाराज म्हणतात यांनी ही पद्धती शोधून काढली आणि आजही या पद्धतीमध्ये प्राणाहुतीवर अवलंबित ध्यान शिकवले जाते. प्राणाहुतीमुळे साधकाची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीने होते आणि त्याला फक्त स्वतःचंच नाही तर गुरुचेही पाठबळ मिळाल्यामुळे त्याची ही प्रगती अतिशय कमी वेळात होऊ शकते. आज भारतामध्ये बहुतेक सर्व युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमध्ये हार्टफुलनेस मेडिटेशनचं शिक्षण दिलं जातं आणि आता शाळांमधूनही मुलांना या ध्यान पद्धतीचे शिक्षण दिले जात आहे. या पुढील पद्धती म्हणजे सहज योग. श्रीमती निर्मला देवी किंवा ज्यांना माताजी म्हणतात यांनी संस्थापित सहज योग ही पद्धती आहे. या पद्धतीत मुख्यतः कुंडलिनी जागृती व ध्यान या 2 कल्पना आहेत. श्रीमती निर्मला देवी या मध्य प्रदेश राज्यातील होत्या व त्यांनी ही पद्धती त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित असून त्यामध्ये कुंडलिनी जागृतीवर जास्त भर दिला जातो. गुरुचे मार्गदर्शन आहे काय? हो आहे. रोज लागणारा वेळ 30 ते 45 मिनिटे सकाळ व संध्याकाळ. इतर अटी व नियम असे विशेष नाहीत. या पद्धतीत कुंडलिनी जागृतीवर भर असून ध्यानाकरता तेच मुख्य ध्येय असते व एकदा हे जमले की माणूस आपोआप चांगल्या वर्तणुकीचा होतो असे समजले जाते. व्यवस्थापनाबाबत दृष्टिकोन वेगळा असा
दुसरा काही नाही. गुणवत्ता श्रेणी उत्तम. सिद्ध समाधी योग. सिद्ध समाधी योग अथवा SSY पद्धती ऋषी प्रभाकर यांनी संस्थापित केली. ते स्वतः उच्च शिक्षित होते व अमेरिकेत काही वर्षे काढल्यानंतर श्री रजनीश यांच्या सहवासात त्यांनी काही वर्षे काढली. या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे प्राणायाम, काही साध्या यौगिक क्रिया व ध्यान अशा 3 गोष्टींचा समन्वय साधून ही पद्धती क्रियान्वित केली होती व तिला सुरुवातीपासून खूपच मोठा प्रतिसाद समाजाकडून मिळाला होता. गुरुचे मार्गदर्शन आहे का? ऋषी प्रभाकर असताना त्यांचे मार्गदर्शन होते, पण त्यांच्या नंतर आता केवळ प्रशिक्षकांचेच आहे. तज्ज्ञ प्रशिक्षकांतर्फे विविध कोर्सेस असतात, त्यासाठी फी घेतली जाते. व्यवस्थापकांसाठी वेगळा एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम असतो. रोज लागणारा वेळ 30 मिनिटे सकाळी व संध्याकाळी. इतर काही निर्बंध: शाकाहारी जेवण व कच्च्या भाज्यांवर जास्त भर. व्यवस्थापनाबाबत दृष्टिकोन वेगळा असा नाही, पण एक वेगळा कोर्स व्यवस्थापकांसाठी घेतला जातो. जगण्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, तसे व्यवस्थापनातही ठेवणे यावर भर. गुणवत्ता श्रेणी अतिउत्तम. ही पद्धत काही वर्षापूर्वी व्यवस्थापन क्षेत्रात खूपच लोकप्रिय होती, परंतु आता तितकीशी नाही असे दिसते. महर्षी विनोद रिसर्च संस्था. ही संस्था पुण्यात महर्षी धुंडीराज शास्त्री विनोद यांनी संस्थापित केली व आता त्यांचे सुपुत्र चालवित आहेत. संस्थेतर्फे प्रामुख्याने योगासने, प्राणायाम व ध्यान असे कोर्सेस चालविले जातात. यातच ताणतणाव कमी करणे, व्यक्तिमत्व विकास इत्यादी गोष्टीही शिकवल्या जातात. गुरुचे मार्गदर्शन आहे का? गुरु म्हणून नाही, पण प्रशिक्षक म्हणून श्री संप्रसाद विनोद यांचे मार्गदर्शन आहेत. रोज लागणारा वेळ 1 तास. इतर निर्बंध नाहीत. व्यवस्थापनाबाबत दृष्टिकोन वेगळा असा काही नाही. गुणवत्ता श्रेणी उत्तम. विपश्यना. विपश्यना ही पद्धती बुद्ध संप्रदायातील विपश्यना या विशिष्ट ध्यान पद्धतीवर आधारित आहे. यात स्वतःच्या मनात येणाऱ्या विचार आणि इतर अवस्थांकडे वेगळे होऊन त्या निरखणे ही ध्यानाची पद्धत आहे. याबरोबरच अनापनसक्ती, ज्यात श्वास घेणे व सोडणे यांचेही निरीक्षण वापरले जाते. यामुळे ध्यान करण्यास मदत होऊन एका वेगळ्या अवस्थेचा अनुभव होऊ शकतो. गुरुचे मार्गदर्शन आहे का? गुरु नाही, पण प्रशिक्षकांचे आहे. रोज लागणारा वेळ 1 तास सकाळी व संध्याकाळी. इतर निर्बंध विशेष नाहीत, पण पंचसूत्री म्हणजे अहिंसा, चोरी न करणे, खोटे न बोलणे, विवाहबाह्य संबंध न ठेवणे आणि इतरांना इजा न होऊ देणे यांचे पालन सांगितले जाते. व्यवस्थापनाबाबत दृष्टिकोन वेगळा असा नाही. गुणवत्ता श्रेणी अतिउत्तम. यानंतरची पद्धती जी आहे तिचे नाव आहे योगोदा. योगोदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था रांची येथे श्री परमहंस योगानंद यांनी संस्थापित केली. या संस्थेच्या शाखा जगभर असून त्यात मुख्यतः क्रियायोग या योग आणि ध्यान प्रणालीवरील आधारित प्रशिक्षण दिले जाते. गुरुचे मार्गदर्शन आहे का यावर स्पष्ट उत्तर मिळू शकले नाहीत, कारण काही लोक सध्या असलेल्या उत्तराधिकाऱ्यांना गुरु मानत नाहीत, तर काही जण मानतात. रोज लागणारा वेळ 2 तास सकाळी व संध्याकाळी. इतर निर्बंध
फारसे नाहीत. व्यवस्थापनाबाबत दृष्टिकोन वेगळा असा नाही. गुणवत्ता श्रेणी अतिउत्तम. या व्यतिरिक्त आणखी काही पद्धती पण प्रचलित आहेत, परंतु त्याबद्दल खात्रीलायक पूर्ण माहिती न मिळू शकल्यामुळे त्यांचा उल्लेख इथे केलेला नाही. वर दिलेली ही माहिती संपूर्ण नाही हेही नमूद करायला हवे. एक प्राथमिक स्वरूपाची तोंडओळख एवढीच या माहितीचे मर्यादित रूप आहे. ज्या साधकांना अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी माझ्या सेल्फ डेव्हलपमेंट या इंग्लिश पुस्तकाचे वाचन, जे इंटिग्रेटेड सेल्फ डेव्हलपमेंट विथ मेडिटेशन म्हणून ॲमेझॉनवरती सध्या अवेलेबल आहे, त्या पुस्तकातून घ्यावी अशी नम्र विनंती. या बहुतेक सर्व संस्थांची पुण्यात कार्यालये आहेत अथवा आश्रम आहेत व तेथून अधिक माहिती इच्छुकांना मिळू शकेल. ध्यान या अभ्यासाचा केंद्रबिंदू मानला आहे, त्यामुळे ध्यानावर आधारित नसलेल्या काही पद्धती या पुस्तकात समाविष्ट केलेल्या नाहीत. काही पद्धती जसे ओशो रजनीश मुद्दामच त्यांचा उल्लेख केलेला आहे. याचे कारण की त्या प्रसिद्ध असूनही त्यांचेबद्दलची माहिती फारशी बाहेर मिळू शकत नाही, परंतु ती जगभर प्रसिद्ध असल्यामुळे माझ्या या अभ्यासामध्ये तिचा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच तिचाही उल्लेख या पद्धतींच्या सर्व लिस्टमध्ये केलेला आहे. ध्यानाबाबत अधिक माहिती ज्यांना हवी असेल त्यांनी मला स्वतःला भेटावे आणि माझ्याशी जरूर बोलावे. मी स्वतः गेली 30 वर्ष ध्यानाचा प्रशिक्षक आहे आणि मला जमेल तेवढे मार्गदर्शन करू शकतो. इथे चॅप्टर क्रमांक 3 संपूर्ण होतो. आता पुढील भागामध्ये आपण चॅप्टर क्रमांक 4 ऐकणार आहोत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.